हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता मुलांचं वगैरे उरकून दिलं, मुलं शाळेत गेली, त्याच्यानंतर म्हटलं चला स्वतःसाठी चहा ठेवूया. तर इथं मी स्वतःसाठी चहा ठेवला आहे छानपैकी. आणि त्यानंतर म्हटलं आज दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने करूया, स्वामींच्या मठात जाऊया, स्वामींच्या पाया पडूया, दर्शन घेऊया. म्हणजे आजची दिवसाची सुरुवातच स्वामींच्या दर्शनाने करायचं असं ठरवलं होतं. तर इथं चहा बनवला. चहा थोडा बनवायचा होता, पण 1 कप भरला. तसं तर मी चहा घेत नाही, पण आता भरलाय तर काय करणार, म्हटलं चला एक दिवस चिटिंग चालते. म्हणून इथं चहा रेडी आहे. तुम्ही देखील या चहा घ्यायला. नाही तर म्हणणार चहा केलाय पण चहा प्यायला बोलवलंच नाही. ते तर मी छान रेडी झाली आहे आणि त्यानंतर त्यांना घेऊन चालली आहे. त्यांना टाईम तर खरं खूप कमी आहे, पण पटपट उरकलं आणि निघाली आता. त्यांना म्हटलं चला माझ्या ह्याने तुमचं देखील दर्शन होईल स्वामींचं. तर इथं बघू शकता गर्दी खूप होती गुरुपौर्णिमा असल्यामुळे. त्यानंतर म्हटलं अगोदर छान अशी स्वामींना व्हायला फुलं घेऊया. तर इथं फुलं वगैरे घेतली आहे छानपैकी आणि त्याच्यानंतर चालली आहे मंदिराकडे. आल्यावर असं वाटलं गर्दी आहे, दर्शन तर काही होणार नाही. परत म्हटलं स्वामींच्या दारात आलं इथं दर्शन हे होईलच, कारण स्वामी बिना दर्शनाचं तर भक्तांना कधीच पाठवत नाही. त्यामुळे इथे दर्शन घेण्यासाठी आले. स्वामींना बघूनच खूप जास्त प्रसन्न वाटलं. आणि दररोज असं स्वामींचं दर्शन सकाळ सकाळी झालं तर त्या दिवसाची सुंदरच सकाळ होईल. आणि इथं बाहेर बघू शकता गर्दी होती. त्यांना म्हणलं थोडंसं काहीतरी इथं प्रसाद वाटायला आणून द्या. आपल्या इच्छेने आपल्याला जे द्यायचं आहे ते आपण इथं स्वामींच्या मठामध्ये देऊ शकतो. तर इथं ते गेलते प्रसाद आणायला. मग त्यांनी प्रसादामध्ये केळी वगैरे आणली, त्यांनी तिथं दिली. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.